तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय, दोन्ही लागतील आता. मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली, मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळे करायला लावले. आता मला माझी फक्त ते तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना विनंती आहे की बघा जरा, हे भाषण संपल्याच्या, अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता, तो भाषण संपल्यावरती कसं काय येतो अचानक. म्हणजे मी आता, मला आत्ता सुद्धा एक मेसेज आहे, तुम्ही शोधतोय, अतिशय अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत शिवीगाळ, मारायची धमकी. अजून माज गेलेला नाही, अजूनही मस्ती गेलेली नाही, काय भीतीच नाही आता. म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे, त्याच्यात शिव्या आहेत. मी आता पोलिसांना पाठवणार आहे, नाव आहे त्याच्यात, नाव नाही आहे, नंबर आहे. मी आता नंबर व्हॉट्सअप याच्यावर टाकणार आहे, सगळे चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती. पण म्हणजे कुठेही काही यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही. द्या धमकी, आता आमदाराला धमकी द्या, काय होतंय, द्या. त्यांना हे माहित नाही हा आमदार न घाबरणार आहे. तुम्ही मला शिव्या द्या, मी माझ्या मुद्द्यावरनं बाजू नाही होणार. मी अजूनही सांगतो, माझी लढाई ही माणुसकीची आहे. तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तर ते नाही चालणार. मी पण त्याच जातीत जन्माला आलोय, पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे, जिने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली. मी त्या हमालांच्या जातीतनं येतो, जिने 1923 साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये, सिन्नरच्या मुख्य जागेमध्ये 14-15 एकर जमीन त्या काळी घेतली होती. त्यामुळे हे असलं वंजारी समाजाला उगाच कारण नसताना बदनाम करू नका. तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. पण असे जातच्या मागे लपू नका. आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे, महाराष्ट्र धर्म आहे तो. माणुसकी